बोंदू खरातच्या कार्यालयाची पुन्हा एकदा एसआयटीकडनं झाडाझडती करण्यात येते। खरातला 8व्या गुन्ह्यात एसआयटीने आज ताब्यात घेतलाय। एसआयटीच्या पथकाने आज पुन्हा एकदा बोंदू खरातचं कार्यालय उघडून तपासणी केली आहे। महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीच्या गुन्ह्यात एसआयटीचा सध्या तपास सुरू आहे। तर खरातच्या कार्यालयाची आज पुन्हा एकदा एसआयटी चौकशी पाहायला मिळाली। खरातच्या ओकस कार्यालयामध्ये एसआयटीकडनं हा तपास सुरू आहे। बोंदू अशोक खरात याला पुन्हा एकदा 8व्या महिला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये एसआयटीकडनं त्याचा तपास सुरू आहे आणि आज पुन्हा या ओकस कार्यालयाची जी झाडाझडती आहे ती एसआयटीकडनं करण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एकूणच जर बोंदू अशोक खरातची जे महिला लैंगिक अत्याचाराचा जो तपास आहे तो तपास खरं तर अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे ज्या बाबी आहेत ज्या तपासाच्या अनुषंगाने त्या समोर येताना पाहायला मिळत आहे। काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते पुन्हा एकदा या ओकस कार्यालयातून एसआयटी पथकाच्या हाती लागल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये आज पुन्हा एसआयटीने काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या कोर्टामध्ये मांडलेल्या होत्या आणि जो तपास आहे तो खरं तर महत्त्वाचा पुढील तपासासाठी किंवा या चौकशीसाठी महत्त्वाचा असणार आहे। आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी 29 एप्रिल 2026 या ठिकाणी हे आजचं सील आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ओकस कार्यालयामध्ये पुन्हा एकदा पंचांच्या समक्ष जो आहे तो एसआयटीची झाडाझडती या ओकस कार्यालयाची एसआयटी पथकाकडनं झालेली आहे। 2 दिवसांपूर्वी या ओकस कार्यालयामध्ये काही महिलांवर लैंगिक अत्याचार करत असताना त्यांना पूजाविधीच्या नावानं ज्या पद्धतीच्या अंगठ्या तयार केल्याचं या बोंदू अशोक खरातकडनं वारंवार समोर येत होतं। त्या अंगठ्या बनवण्याचा जो साचा आहे तो खरं तर एसआयटी पथकाच्या हाती लागलेला होता आणि एक कोरा धनादेश देखील एसआयटी पथकाच्या हाती लागलेला होता आणि आज पुन्हा एकदा या ओकस कार्यालयाची झाडाझडती करून एसआयटीने काही महत्त्वाचे जे पुरावे आहे ते जप्त केल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी एसआयटी सूत्रांच्या माध्यमातून मिळते आहे। कॅमेरामन किरण कडरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।